नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत मिळणारी वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती आता कायमचीच थांबणार आहे। त्याऐवजी जिल्हा परिषदचं खाजगी 100% अनुदानित शाळेतील शिक्षकांना भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळेल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट अर्थात लाभा कार्ड काढण्याची सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत। आतापर्यंत शिक्षकांना कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येतील। त्यानंतर मूळ बिले, डिस्चार्ज कार्ड आणि औषधीच्या पावत्या शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे प्रत्यक्ष जमा कराव्या लागतात। त्यानंतर पडताळणी होऊन वर्षभरात बिले मंजूर व्हायची। यासाठी मोठ्या प्रमाणात टक्केवारीचा खेळही चालायचा, पण काही गैरप्रकार देखील सुरू होते। आता रुग्णांचा सर्व इतिहास डिजिटल असल्याने बोगस बिले सादर करण्याच्या प्रकरण आळा बसणार आहे। यापुढे कोणत्याही प्रकारचे 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्टपणे शिक्षण संचालनालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे। सर्व जिल्हा परिषद 100% अनुदानित खाजगी शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आबा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे। अधिकृत रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यावर आता शिक्षकांना स्वतःचे शिक्षण पैसे भरावे लागणार नाहीत। प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाख रुपये मोफत आरोग्य संरक्षण अनुदान राहील। यापूर्वी वैद्यकीय बिले मंजूर करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी किंवा आतापर्यंत शिक्षकांना कोणत्या रुग्णालयात उपचार घेता येत होते। त्यानंतर मूळ बिले, डिस्चार्ज कार्ड आणि औषधाच्या पावत्या शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे प्रत्यक्ष जमा कराव्या लागायच्या। त्यानंतर पडताळणी होऊन वर्षभरात बिले मंजूर व्हायची। यासाठी मोठ्या प्रमाणात टक्केवारीचा खेळ चालायचा। यात काही गैरप्रकार देखील सुरू होते। आता रुग्णांचा सर्व इतिहास डिजिटल असल्याने बोगस बिले सादर करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे। यापुढे कोणत्याही प्रकारचे 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके स्वीकारले जाणार नाही, असं स्पष्टपणे शिक्षण संचालनालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे। सर्व जिल्हा परिषद 100% अनुदानित खाजगी शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आभा कार्ड काढणं अनिवार्य करण्यात आलं आहे। सर्वांना कॅशलेस उपचार, अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर आता शिक्षकांना स्वतः खिशातून पैसे भरावे लागणार नाहीत। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि विसरू नका। धन्यवाद।